दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी 24 गावांसाठी असणारी जी उपसा सिंचन योजना आहे याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी विविध विकास कामांची भूमिपूजनही संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी माजी आमदार भाजपचे नेते असणारे प्रशांत परिचारक यांची अनुपस्थिती जाणवत होती. ते या समारंभाला आले नव्हते. समाधान आवताडे जे आमदार आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे, त्यांच्यावर त्यांचा राजकीय संघर्ष सुरू असल्यामुळे परिचारकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र होतं. दरम्यान या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडे यांच्या कार्याचं कौतुक केलं, कामाचं कौतुक केलं. तसेच त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत क्रमांक 1चा करून दाखवतो असं सांगत त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीकरता पुन्हा समाधान आवताडे यांनाच भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आहे हे जाहीर केल्याप्रमाणेच होतं. यावेळी त्यांनी सुरुवातीला पोटनिवडणुकीचा इतिहासही सांगितला. पहा देवेंद्र फडणवीस यांचं हे भाषण. आज आपल्या सर्वांसमोर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होतोय आणि ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होते ते या तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान आवताडेजी. आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं मला 106वा आमदार द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. केला ना तुम्ही? मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार, महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं. मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता, समाधान दादांना निवडून द्या. तुम्हाला आश्वासनं अनेक मिळाले असतील, पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत 24 गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होतं. एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं, समाधानला मत दिलं, समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे. मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो, हे तुमचं सरकार आहे. तुमच्या आशीर्वादानं ही सगळी कामं आम्ही करू शकलो. जी 32 कामांची यादी समाधान दादांनी वाचली, माझ्या इकडे ती यादी आहे, पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही. पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली. तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या. तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसतंय आणि पुढे तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर 1 केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही राहणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो, तुम्ही दादांना ताकद द्या. आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे आणि या ताकदीच्या भरोशावर एक मोठं परिवर्तन आपण करून दाखवू. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र
नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.